नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी पोलिसांना खूपच छान पद्धतीने कॉपरेट करत असते. ईश्वरी म्हणत असते की काही महिन्यांपूर्वी मला शलाकाजींचा मेसेज आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचा नवरा आता सुधारलाय, तो गावाकडे गेला, त्यांनी शलाकाजींची माफी मागितली आणि त्यांच्याबरोबर तो आता सुखाने संसार करतोय, अशा पद्धतीचा मेसेज मला आला होता. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, "तो मेसेज तुम्ही आम्हाला दाखवू शकता का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, दाखवू शकते ना." आणि ती आपल्या मोबाईलमध्ये असलेला मेसेज इथे आता पोलिसांना दाखवते. जे मेसेजेस सगळे राकेशने शलाकाच्या मोबाईल नंबरवरून ईश्वरीला पाठवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की काही महिन्यांपूर्वीचे मेसेज मला आलेले आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, पण जेव्हा आम्हाला शलाकाजींची डेथ बॉडी सापडली, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांचा मोबाईल सापडलेला नाही आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात, "थँक यू ईश्वरीजी, तुम्ही आम्हाला खूपच मोलाची साथ दिली." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब जायला निघालेले असतात. ते अर्णवला म्हणतात, "आम्हाला अजून काही मदत लागली तर तुम्हाला भेटायला नक्की येऊ." असं म्हणून ते लोक निघून गेलेले असतात. ईश्वरी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. मामा म्हणत असतात, "ईश्वरी, आता तू ठीक आहेस ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो मामा, आता मी ठीक आहे." तेव्हा मामा म्हणतात, "हे बघ, तुला आता स्वतःला सांभाळावं लागणार आहे हां. कारण संध्याकाळी आपल्या घरामध्ये लग्नाची बोलणी आहेत. तुझ्या घरचे लोक लग्नाची बोलणी करायला येणार आहेत. त्यामुळे मनामध्ये आता कुठलाही वाईट साईड विचार करू नको. तू आनंदी असायला हवं ना, नाहीतर सगळेजण तुला विचारतील, काही प्रॉब्लेम झालाय का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो मामा, मी आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते, कोशिश करते मी. बरं, मी जाते, मी माझ्या रूममध्ये आहे." असं म्हणून ईश्वरी आपल्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा मामा म्हणतात, "अर्णव जा, ईश्वरीला समजावून सांग जा." तेव्हा अर्णव म्हणतो, "हो मामा, मी जातो." तेव्हा इथे अर्णवने आता अनिताला ईश्वरीला आवडते तशी आल्याची चहा बनवायला सांगितलेली असते. आल्याचा चहा केल्यानंतर अर्णव ईश्वरीसाठी आल्याचा चहा घेऊन येतो. ईश्वरी टेन्शनमध्ये बसलेली असते. शलाका आणि ईश्वरीची मैत्री खूपच छान असते. तेव्हा शलाकाला असं कुणीतरी मारले, तिचा खून केलाय, ही गोष्ट ईश्वरीच्या पचनी पडत नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की "हे घे, तुला आल्याचा चहा आवडतो ना, म्हणून मी आणलाय." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, हा चहा तुम्ही केलायत का?" अर्णव म्हणतो, "नाही नाही, हा चहा अनिताताईंनी केलेला आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "आणि आता शलाकाचा विचार करू नकोस. आपण तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय ना, तिच्याबरोबर नक्की हे सगळं काय घडलंय आपण शोधून काढू." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, शलाकाताई खरंच खूप चांगल्या होत्या. म्हणजे त्यांच्या नवऱ्याने त्यांना कसं फसवलं, त्यांना कशा पद्धतीने तो त्यांना मारायचा, त्यांना घाबरवायचा, हे सगळं शलाकाताई मला सारख्या-सारख्या सांगायच्या. आणि तेव्हा मी त्यांना फक्त एवढं सांगायचे की आपण दोघीजणी मिळून तुमच्या नवऱ्याला शिक्षा नक्की देऊ." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "हे बघ मी सिंदूर, मला माहिती आहे, शलाका तुझी चांगली मैत्रीण होती आणि त्याचा तुला हा त्रास होतोय. पण हे बघ, तू काळजी करू नको. शलाकाताईंना आपण नक्की न्याय मिळवून देऊ." तेव्हा अर्णव म्हणतो, "मला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत." तेव्हा ईश्वरी म्हणत असते की "अर्णव सर, 1 मिनिट थांबता का?" तेव्हा अर्णव म्हणतो, "काय झालं?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "आज संध्याकाळी लग्नाची बोलणी करण्यासाठी माझी आई घरी येणार आहे. ती घरी आलेलं तुम्हाला चालेल ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना तुम्हाला?" तेव्हा अर्णव म्हणतो, "चालेल ना, तुझी आई लग्नाची बोलणी करायला आली तर मी चालवून घेईन. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. येऊ दे त्यांना." तेव्हा इथे ईश्वरीला छान वाटतं की अर्णवच्या मनामध्ये जरी पण राग असला तरीसुद्धा तो राग तो कशाच्याही मध्ये येऊ देत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता विचार करत असतानाच आत्याचा पुन्हा एकदा फोन येतो. तर इथे जयू आत्याचा फोन येतो आणि ती म्हणत असते, "अगं ईश्वरी, नेमकं ह्या राकेशचं चाललंय तरी काय? तुला माहिती आहे तो नराधम मला पुन्हा दिसला. अगं त्याचा जीव आपल्या चाळीमध्ये का घुटमळतोय? आणि ते सुद्धा तो ज्या रूममध्ये राहायचा ना, त्या रूमच्या आजूबाजूलाच त्याचा जीव नुसता घुसमटतोय." तेव्हा ईश्वरी म्हणते, "आत्या, तू त्या नराधामावरती बारीक लक्ष ठेव. ज्या अर्थी त्याचा जीव तिथे घुटमळतोय, त्या अर्थी नक्कीच
तो तिथे काहीतरी शोधायला आला असेल असं मला वाटतं. नक्कीच तो तिथे कशासाठी तरी आलाय. तेव्हा तू त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा. तेव्हा आत्या म्हणते, "हो, हो. माझं तर त्याच्यावरती बारीक लक्ष आहेच. पण मला असं वाटतं ना, नक्कीच काहीतरी रूममध्ये अशी गोष्ट त्याने ठेवली आहे, जी त्याला पाहिजे म्हणून तो कालपासून इथे घुटमळतोय." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, "आत्या, नक्की तो घराजवळ का घुटमळतोय ना, ते बघायलाच हवं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी विचार करत असते, की हा राकेश कालपासून घराजवळ का बरं घुटमळतोय? नक्की तो कुठल्या गोष्टीला घाबरलाय? तेव्हा ईश्वरीला आठवतं, जेव्हापासून शलाकाताईच्या डेथ बॉडीबद्दल समजलंय, तेव्हापासून राकेश इतका घाबरलाय. म्हणजे शलाकाताईंच्या डेथ बॉडीजवळ, त्यांच्या खुनाजवळ या राकेशचा तर काही संबंध नसेल ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की त्यांच्या नवऱ्याचं नाव होतं राजेश्वर पाटील आणि त्यांची केससुद्धा मी राकेशलाच दिली होती आणि राकेश तसाही वकील नाही आहे. तो एक फ्रॉड माणूस आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, की राकेश, राजेश आणि राजेश्वर पाटील हा तिन्ही माणूस, दोन्ही माणूस जर एक असू शकतो, तर राजेश्वर पाटील हा राकेश का असू शकत नाही? कारण प्रेक्षकांनो, तिन्ही नावाच्या समोर आरच येत असतो ना, म्हणून तिला आता संशय आलेला असतो, की शलाकाताईंच्या खुनाजवळ या राकेशचा तर काही संबंध नाही आहे ना. कारण जे मेसेजेस आलेले आहेत ते 7 महिन्यांपूर्वीच आलेले आहेत. म्हणजे जेव्हा शलाकाताई इथून गायब झाल्या, त्यांची मी केस इथे राकेशजींना दिली होती आणि त्यानंतरच शलाकाताईंचा अचानकपणे गायब होणं, या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? आणि म्हणूनच कदाचित जेव्हापासून ह्या आता डेथ बॉडीबद्दल समजलंय किंवा खुनाबद्दल समजलंय, तेव्हापासूनच राकेश त्या रूमच्या आजूबाजूला घुटमळतोय. म्हणजे नक्कीच तिथे असं काहीतरी आहे, ज्याने हे सिद्ध होईल, की शलाकाताईंच्या खुनाच्या मागे राकेशचा काहीतरी हात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता चाळीतल्या घराकडे जायला निघते. त्याच्या आधी इथे नम्रताने एका डब्यामध्ये गुलाबजाम घेतलेले असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "काय गं नमू, या डब्यामध्ये काय घेतलंयस तू?" तेव्हा नम्रता म्हणत असते, "आई, अगं, आकाश सरांना गुलाबजाम खूप आवडतात ना, तेव्हा मी गुलाबजाम केले होते, म्हणून थोडेसे डब्यामध्ये त्यांच्यासाठी घेतलेत. तेव्हा आपल्याला संध्याकाळी लग्नाची बोलणी करायला जायचं आहे ना." तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो गं, पण नमू तुला खरं सांगू का? लग्नाची बोलणी करायला जायचं आहे, ती चांगलीच गोष्ट आहे. पण मला खूपच जास्त दडपण आलंय गं. माझ्या मनावरती दडपण आलंय. ते माणसं सगळेजणं चांगले तर आहेत, पण तरीसुद्धा हे दडपण का आले मला कळत नाहीये." तेव्हा नम्रता म्हणत असते, "आई, अगं असं काय करतेयस? आजीनेच आपल्याला लग्नाची बोलणी करायला तिथे बोलावले ना. आणि आजी, अंजलीताई, जीजू, मामा या सगळ्यांचंच म्हणजे जे काही स्वभाव आहे, तो किती मोकळ्या मनाचा आहे तुला पण माहिती आहे. त्यांचं बोलणं किती मोकळ्या स्वभावाचं आहे." तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो गं, ते तर झालंच. पण तरीसुद्धा काय एवढं दडपण आलंय मला कळत नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आलेली असते बाजूच्या रूममध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी आता राकेश राहायचा, त्या रूमची चावी ती घेऊन येते, दरवाजा उघडते आणि आता आतमध्ये जाते. कारण का? तर राकेश नेमका रूमच्या आजूबाजूला का घुटमळतोय, याचा अर्थ नक्की तिथे त्याने काही पुरावा सोडलाय का? तो त्याला नष्ट करायचा असेल, मग जे काही तो मिळवायला चाललाय ते सगळ्यात आधी आम्हाला मिळू दे, यासाठी ईश्वरी घाईघाईने त्या ठिकाणी जाते. त्या ठिकाणी ती ड्रॉवर वगैरे चेक करते आणि तेव्हा कपाटावरती पिशवी असेल, काहीतरी असेल, यासाठी खुर्चीवरती उभी राहून ती पिशवी काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पिशवी तर मिळालेली असते. त्याच्यामध्ये शलाकाची फाईलसुद्धा असते. ती म्हणते, "अरे बापरे! ही तर शलाकाजींची फाईल आहे आणि ती मी राकेशला दिली होती. मग ह्या राकेशनेच तर शलाकाताईंना काही केलं तर नसेल ना?" तिला 100% आता संशय आलेला असतो, तो म्हणजे राकेशवरतीच. तेव्हा ती म्हणते, की याच्यामध्ये मोबाईलसुद्धा आहे. इतका जुना मोबाईल. बिचाऱ्या शलाकाताईंकडे हा छोटाच फोन होता. मला तर असं वाटतंय, की शलाकाताईंचाच हा फोन असावा. मग जर त्यांचा फोन बंद पडलाय, मग मला मेसेजेस कुणी केले असतील? असा ईश्वरी विचार करते आणि तिथून आता ती घाईघाईने निघते घरी यायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात, की "वल्लरी, एक गोष्ट लक्षात ठेव. संध्याकाळी लग्नाची बोलणी करण्यासाठी ईश्वरीच्या घरचे लोक येणार आहेत.
त्यामुळे तुलासुद्धा थांबावं लागणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणत असते, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? हे लग्न मला मान्यच नाही आहे. हे बघा, अर्णवचं आणि त्या ईश्वरीचं लग्न झालं. तेव्हा मी काही बोलू शकले नव्हते. पण आकाशची बायको म्हणून या घरामध्ये कोण येणार हे ठरवण्याचा परिपूर्ण हक्क अधिकार मला आहे की नाही ते मला सांगा. या घरामध्ये आकाशची बायको म्हणून ती नम्रता येणार नाही. मला हे लग्न मान्यच नाही आहे, कळलं तुम्हाला? आणि काहीही झालं तरीसुद्धा सून म्हणून फक्त माझ्या आवडीची मुलगी येणार, आकाशच्या आवडीची नाही. आणि ती नम्रता तर नाहीच नाही, मुळीच नाही. तेव्हा मामा म्हणत असतात की कसं आहे ना वल्लरी, अगं मुलाच्या सुखासाठी आहे ना आई-वडिलांना त्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. तुझा जर स्वभाव असाच राहिला ना, तर आकाश तुझ्यापासून दुरावेल हां. तो तुझा कधीच आदर करणार नाही, कारण तू त्याच्या प्रेमाला विरोध करतीयेस. आणि काहीही झालं ना वल्लरी, तरीसुद्धा आतापर्यंत तुझ्या स्वभावामुळे मी खूप काही सहन केले. पण यापुढे तुझ्या स्वभावामुळे मी माझ्या मुलाला काहीही सहन करू देणार नाही आहे. सगळं काही त्याच्या मनाप्रमाणे होईल, असं प्रेक्षकांनो मामा आता वल्लरीला सुनावतात. लग्नाची बोलणी होणार म्हणजे होणार. तुला सामील व्हायचं असेल तरीही आणि नसेल तरीही. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणते की इतकं शांतपणे सांगते तरी कुणी ऐकत नाही आहे ना. हे लग्न थांबवण्यासाठी खूप मोठा धमाका करावा लागेल, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर हे बघा, मी त्या घरी गेले होते. म्हणजे आत्याच्या बाजूच्या घरी राकेश राहत होता पेइंग गेस्ट म्हणून. आणि तेव्हा तो तिथे राहत असताना काही वस्तू त्याच्या राहिल्यात का हे बघण्यासाठी मी गेले होते. कारण आत्याने मला फोन केला होता, राकेश कालपासून त्या घराच्या आजूबाजूला घुटमाळतोय असं मला आत्याने सांगितलं होतं. म्हणून मी तिथे जाऊन राकेशच्या आधीच काही आपल्याला सापडतंय का हे बघायला गेले होते. तेव्हा तिथे मला ही पिशवी सापडली आणि त्याच्यामध्ये मला हा मोबाईल सापडला सर. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, तू तिथे गेली होतीस? एवढी मोठी रिस्क घेतलीस तू? हे सगळं करायची तुला काय गरज होती मिसिंदर? हे किती रिस्की आहे तुला माहिती आहे का? आणि तू एकटी जातेसच कशाला पुरावे गोळा करायला? मला सांगत जा ना, मी तुझ्याबरोबर येईन. तिथे तू एकटी गेली आहेस हे जर कुणाला कळलं असतं तर किती मोठा इथे प्रॉब्लेम झाला असता माहिती आहे का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला खरंच काही नाही झालं हे पुरावे त्या राकेशच्या हाती लागू नये. ते सगळ्यात आधी आपल्या हाती लागावे एवढीच माझी इच्छा होती, बाकी काही नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मग तुझं म्हणणं काय आहे? ही फाईल त्या शलाकाजींची आहे, तर हा मोबाईलसुद्धा त्यांचा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना सर, कारण का हा मोबाईल आहे ना त्यांचाच असेल असं मला वाटतंय. कारण पोलीस काय म्हणाले होते, डेथ बॉडीजवळ त्यांचा मोबाईल सापडलेला नाही आहे असं म्हणाले होते ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, हा मोबाईल जर त्या रूममध्ये सापडला आहे तर त्या राकेशचा नसेल ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, हा मोबाईल त्याचा कसा असू शकतो? त्याच्याकडे तर स्मार्टफोन होता ना, बरोबर ना? तो सुद्धा महागडा. त्यामुळे मला असं वाटतंय हा बंद फोन आहे ना, तो शलाकाताईंचाच असेल. या बंद फोनमागे त्या राखेची संपूर्ण कारस्थानं बंद पडले असतील. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर बघा ना, म्हणजे शलाकाताई मला भेटल्या काय? त्यानंतर त्यांची संपूर्ण परिस्थिती मी जाणून घेतल्यानंतर त्यांना एका वकिलाची गरज आहे हे मला कळलं. तेव्हा राकेश म्हणून हा नराधम माझ्या आत्याच्या शेजारी पेइंग गेस्ट म्हणून राहत होता आणि तो सर्वांना मी वकील आहे असं सांगत होता. तेव्हा शलाकाताईंना वकिलांची गरज होती. तेव्हा मी राकेशला शलाकाताईंची केस दिली होती आणि मी प्रत्येक वेळेला शलाकाताईंबरोबर राकेशची भेट घडवून देण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते. पण तेव्हा तेव्हा राकेशने प्रत्येक वेळेला शलाकाताईंना भेटण्यासाठी नकारच दिला होता. काही ना काहीतरी कारणं सांगायचा आणि शलाकाताईंना भेटण्याचं टाळायचा. म्हणून मला असं वाटतंय की हा नराधम राजेश्वर पाटील हा राकेश कशावरून असू शकत नाही. म्हणजे हे सगळं त्या राकेशने केलंय असं वाटतंय तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, तुम्ही सांगा ना, तो का नाही करणार असं? मग जर तसं नव्हतं तर ही फाईल त्यांच्याकडे काय करते? हा मोबाईल काय करतोय? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा शलाकाताई राकेशला भेटण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा तेव्हा राकेश काहीतरी कारणं सांगून घराबाहेरच जात होता किंवा घराबाहेरच राहत होता. तेव्हा मला आता असं वाटतंय की हा राजेश हाच राजेश्वर पाटील आहे. त्यामुळे मला त्याच्यावरती संशय येतोय सर. आपल्याला लवकरात लवकर हा बंद पडलेला फोन चालू करावा लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो, पण ते कसं शक्य आहे? तो किती जुना फोन आहे, याचा चार्जर तरी मिळेल का?
त्याला चालू करायला. ईश्वरी म्हणते, "सर मला माहिती नाही आहे, पण काहीही झालं ना तरीसुद्धा हा फोन चालू व्हायला हवा. कारण का त्याच्यामध्येच आता सगळे रास्ते बंद झालेले आहेत, असं मला वाटतंय." तेव्हा अर्णव म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे. आपण त्या फोनला चालू करून घेऊ." तेव्हा इथे आता दरवाजाजवळून कुणीतरी पास झाल्यासारखं वाटलं. ईश्वरी म्हणते, "काय झालं सर?" तेव्हा अर्णव म्हणतो, "काही नाही. दाराजवळून कुणीतरी पास झालं असं वाटलं." तेवढ्यातच मामा आवाज देतात आणि म्हणतात, "अर्णव, अरे दरवाजा उघडतोस का?" तेव्हा अर्णव दरवाजा उघडतो आणि म्हणतो, "मामा काय झालं?" तेव्हा मामा म्हणत असतात, "अरे आपल्या अंजलीची आहे ना, थोडी तब्येत ठीक नाही आहे म्हणून ना मी तिला हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ॲडमिट करून घेतले. डॉक्टर म्हणाले की रेस्टसाठी 2 दिवस त्यांना इथे राहू दे, अंडर ऑब्झर्वेशनसाठी." तेव्हा अर्णव म्हणतो, "मामा, ताईला नक्की काय झालं आहे? काही सीरियस नाही आहे ना? बरी आहे ना ती?" तेव्हा मामा म्हणतात, "अर्णव नको काळजी करू. अरे ती एकदम ठीक आहे, एकदम ओके आहे. म्हणूनच इथे तिला काही वाटायला नको, तिची तब्येत सुधारायला पाहिजे. म्हणून डॉक्टरांनी इथे अंडर ऑब्झर्वेशनसाठी 2 दिवस तिला फक्त ठेवायला सांगितले. तुम्ही हवं तर संध्याकाळी जाऊन अंजलीला बघून येऊ शकता. बरोबर ना? आणि आता तिच्याबरोबर आकाश आहे. तिला फक्त आराम करायला सांगितलंय, बेड रेस्ट करायला सांगितलंय, म्हणून तिला तिथे ठेवलंय. तुम्ही काळजी करू नका." तर प्रेक्षकांनो, इथे आता रात्रीच्या अंधारामध्ये राकेश त्या ठिकाणी आलेला असतो. त्याच्याकडे सुद्धा एक चावी असते. तो टाळा उघडतो आणि सरळ आता आतमध्ये येतो आणि ती पिशवी आणि मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सगळीकडे शोधत असतो. कपाटाच्या वरती, कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये, खाली, बेडवरती सगळीकडे तो बघतो. पण त्याला ती फाईल आणि तो मोबाईल दोन्हीसुद्धा सापडत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की याचा अर्थ मी इथे येण्याच्या आधी कुणीतरी अजून या ठिकाणी आलं होतं. पण जर कुणीतरी इथे चौकशी करायला आलं होतं, म्हणजे माझ्यावरती कोणाला संशय आलाय की काय? असा प्रेक्षकांनो त्याला आता प्रश्न पडलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, त्या मी इथेच ठेवल्या होत्या. त्या गोष्टी जर कुणाच्या हाती लागल्या, तर माझं काही खरं नाही आहे. या गुन्ह्यामधून मी काही वाचणार नाही. ही गोष्ट राकेशला पूर्णपणे दिसून आलेली असते आणि तो आता स्वतः जे काही वागलेला असतो ना, त्याचाच आता विचार करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की चला, कचोरी बनवून झाली, जिलेबी बनवून झालं. आता महत्त्वाचं सगळं मी माझ्या हाताने बनवलेलं आहे. म्हणजे काय होईल, एकदा का लग्नाची बोलणी झाली, की मी सगळ्यांचं तोंड गोड करायला मोकळी. म्हणून इथे गरमागरम कचोरी आणि गरमागरम मी आता जिलेबीसुद्धा करणार आहे. पण हे काय, पीठ तर जरा पातळच झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते, "अर्णव सर एक काम करता का? तुम्ही जर इथे आलाच आहात तर मला थोडंसं पिठाचा डब्बा काढून द्या ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "का? तुझ्या हातांना काय झालंय?" ती म्हणते, "बघा ना सर, माझ्या हाताला पीठ लागलंय ना म्हणून म्हणते." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मी अशी कामं करत नाही." तेव्हा ईश्वरी म्हणते, "बरं ठीक आहे सर, तुम्ही अशी कामं करत नाही. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या. ते सुद्धा तुम्ही अजून दिलेलं नाही आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "कुठल्या प्रश्नाचं उत्तर?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर आपल्या नात्याचं काय? आपल्या नात्याचं काय? त्यासाठी मी तुम्हाला विचारते. आपल्या नात्याचं काय सर पुढे?" तेव्हा अर्णव आता गप्प बसतो आणि म्हणतो, "काहीच नाही. आपल्या नात्याचं पुढं काहीच नाही आहे. मी तुला आधीच सांगितले ना, आपलं नातं फक्त एकमेकांसाठी इथे आता नवरा-बायको आहोत असं नाही. जगाला दाखवण्यासाठी आपण दोघेजण नवरा-बायको आहोत आणि आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रेम नाही आहे. लव्हलेस रिलेशनशिप आहे आपलं. ही गोष्ट तू सुद्धा आता हमेशा लक्षात ठेव." तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता वल्लरी ईश्वरीला म्हणत असते की किती आणि काहीही झालं, तू कितीही चलाकी केलीस ना तरीसुद्धा तुझी बहीण नम्रता या घरची सून होणार नाही. ती माझ्या आकाशची बायको होणार नाही, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रिया म्हणत असते, "नमो, अगं ज्या घरामध्ये तुझ्या होणाऱ्या सासूचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे, त्या माणसांना तू घरामध्ये असलीस काय नसलीस काय काही फरकच पडणार नाही आहे. त्या माणसांच्या घरी कसे काय दिवस जाणार आहेस तुझे सांग ना? आणि मुलाची आईच जर नकार देत असते, तर मग त्या घरामध्ये राहणं किती कठीण होईल माहिती आहे का तुला?" तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी इथे आता आपल्या घरी असते. नमू म्हणत असते की "आई, हे असं जगण्यापेक्षा न जगलेलं बरं. खरंच सांगते, मी आहे ना मरून जाते, मरून जाते मी." आणि ती आता चाकू-सुऱ्या घेऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेत असते. तेवढ्यातच सुप्रिया तिला वाचवते. तिच्या हातातून आता भांडी वगैरे आणि तो चाकू आधी बाजूला करते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की जोपर्यंत या लग्नासाठी सगळेजण मनापासून तयार होत नाही ना, तोपर्यंत आई या लग्नासाठी आता होकारच देणार नाही आहे. तिने नकार देऊन
इथे आता विषयसुद्धा संपवला आहे. तेव्हा इथे अर्णवलासुद्धा आता ईश्वरीचं मत हे पटलेलं असतं.